सोमवती आमोशानिमित्त जेजुरी गडावरती मोठ्या प्रमाणात आज भाविकांनी गर्दी केलेली आहे। आपण आहोत जेजुरी गडावरती खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये। आपण पाहू शकता की खंडेरायाचा गाभारा हा मोठ्या फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। भंडाऱ्याची जे भाविक येत आहेत ते भंडाऱ्याची उधळण करताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात भाविकांची रांग देखील लागलेली आहे। भाविक मनोभावे येथे खंडेरायाचं दर्शन घेत आहेत। भंडारा उधळत आहेत, देवाचा मनोभावे सेवा करून दर्शन घेत आहेत। एकंदरीतच राज्यभरातून भाविक आलेले आहेत आणि देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून जे भाविक आलेले आहेत त्यांचं प्रत्येकाचं दर्शन व्हावे अशी देवस्थानच्या वतीने सुविधा देण्यात आलेल्या आहेत। रांगेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दिसत आहेत आणि एकंदरीतच गाभाऱ्यामध्ये भंडाऱ्याची उधळण देखील करण्यात येत आहे। पुजाऱ्या देवाची सेवा केली जात आहे आणि भाविक देखील दर्शन घेताना दिसत आहे। एकंदरीतच आज खंडेरायाची सोमवती आमोशा पार पडत असताना दुपारी 1 वाजता पालखी सोहळा हा करा नदीच्या दिशेने जाणार आहे। करा नदीवरती प्रस्थान झाल्यानंतर तिथे शाही स्नान सोहळा पार पडणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सोमवती आमोशाची सांगता होणार आहे। एकंदरीत सद्यस्थितीत तरी सकाळपासून जे भाविक आलेले आहेत ते दर्शन घेताना दिसत आहेत आणि खंडेरायाकडे मनोभावे सेवा करताना दिसत आहे आणि भंडारा उधळून एकोट जयमाला अशा जयघोष देखील करताना भाविक सद्यस्थितीत दिसत आहेत। आणि दुपारी 1 वाजता खऱ्या अर्थाने सोमवती आमोशा आहे, या पालखी सोहळा आहे तो करा नदीच्या दिशेने जाणार आहे आणि तिथे शाही स्नान सोहळा पार पाडल्यानंतर खऱ्या अर्थाने सोमवती आमोशाची सांगता होणार आहे। कॅमेरा पर्सन चरणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।